नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेत आहोत, ज्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्यासाठी अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, तुमच्याकडून खूप चांगले विचार किंवा निरनिराळ्या पोस्ट सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचत असतात. त्याही खूप चांगल्या असतात. त्यातलीच ही एक पोस्ट आहे जी मी तुम्हाला सांगते. एकदा असेच एका वृद्ध गृहस्थाचा मोबाईल नादुरुस्त होतो, म्हणून मोबाईल दुरुस्तीच्या दुकानामध्ये ते जातात आणि दुकानदाराला तो मोबाईल दुरुस्त करायला सांगतात. दुकानदार तो मोबाईल बघतो आणि त्यात आजोबांना तो सांगतो की आजोबा, मोबाईलला काहीच झालेलं नाही, मोबाईल चालू आहे, अगदी व्यवस्थित आहे तो. हे ऐकून त्या वृद्ध गृहस्थाच्या डोळ्यामध्ये पाणी तरळतं. ते म्हणतात, अरे मग माझी मुलं मला फोन का रे नाही करत? मंडळी, हे ऐकल्यानंतर वाचल्यानंतर आमच्याही डोळ्यामध्ये पाणी तरळलं. मंडळी, आपल्यापैकी कुणीही अशा प्रकारची वर्तणूक करणार नाहीये. आपण आपले वृद्ध आईवडील असतील, नातलग असतील किंवा समाज असेल, ह्या सगळ्यांची आपण वास्तपुस्तक करणार आहोत, त्यांची देखरेख करणार आहोत, त्यांच्या अडीअडचणी आपण सोडवणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. एकमेकांना मदत करून आपण आपलं जगणं सुकर करत आहोत आणि त्यासाठी माणूसपणाच्या जाणीवा आपण वृद्धिंगत करत आहोत. या जगामध्ये जी नकारात्मकता आहे, दैन्य आहे, दुःख आहे, नैराश्य आहे, हे सगळं नाहीसं करण्यासाठी आपण सकारात्मकतेची ऊर्जा फुलवत आहोत आपल्या जनता दरबारच्या माध्यमातून. त्यासाठी सकारात्मकतेचं महत्त्व विशद करणारी आपली ही जी मालिका आहे जनता दरबार, ही दशदिशात पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण जनता दरबारमध्ये सामील होऊया. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार. जनता दरबार मधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे. आणि त्यासाठी आज आपण जाणार आहोत नाशिक जवळच्या सटाणा ह्या गावाला. कारण सटाण्यामध्ये नुकताच आदिवासी जनजागृती मेळावा झाला होता आणि ह्या मेळाव्यासाठी आपले केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री मनसुखभाई वसावा हे खास उपस्थित होते. आणि ह्या मेळाव्यामध्ये काही आदिवासी कला पथकांनी त्यांचे कलाविष्कार दाखवले. अतिशय मस्त असेच ते सगळे आविष्कार होते. ते सगळे आज आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी ह्या भागामध्ये आपण रेशीम शेतीविषयी जाणून घेणार आहोत. कारण रेशीम शेती अनेकांना करायची आणि त्याची पूर्ण माहिती आम्हाला द्या असं सातत्याने आपल्याकडून आमच्याकडे विचारणा होते आहे. तेव्हा रेशीम शेती म्हणजे नेमकं काय, त्याची आपण पूर्ण माहिती आज करून घेणार आहोत. मंडळी, रेशीम शेतीसाठी तुतीची लागवड करण्याची आवश्यकता असते. या तुतीच्या पाल्यावरतीच रेशीम किडे जगतात. त्याच्यामुळे पाला जर का नीट पद्धतीने मिळाला नाही तर हे किडे मरूही शकतात. त्यामुळे तुतीची लागवड आवश्यक असते. आता ह्या तुतीच्या पिकासाठी कोरडवाहू जमीन चालते, उताराची जमीन ही चालते, दमट आणि उष्ण हवामानाची गरज असते. त्याचप्रमाणे अतिशय कमी पाण्यावरती सुद्धा हे पीक येत असतं. तुतीच्या लागवडीसाठी 6 इंचाचा तुतीच्या झाडाचा तुकडा असतो, तो विशिष्ट पद्धतीने जमिनीमध्ये लावायला लागतो. मग 3 ते 4 महिन्यामध्ये या झाडांची वाढ होते. 1 एकरमध्ये तुतीचा पाला येतो ना, त्याच्यावरती आपण 100 अंडीपुंजी पोसू शकतो. आता ह्या शेतासाठी ठिबक सिंचन जर का तुम्हाला करायचं असेल तर सरकारकडून अनुदान तुम्हाला मिळतं. तसंच रेशीम किडे संगोपन हा प्रकल्प उभारायचा असेल तर त्यासाठी तुतीची लागवड करायला लागते. त्याचबरोबर 50 बाय 20 ची शेड उभारायला लागते. हिरवी जाळी किंवा रॅक लागतात, क्रेट असतात. या साहित्यासाठी सुमारे 2 लाख रुपये खर्च येतो आणि त्यासाठी शासनातर्फे अनुदानही देण्यात येतं. या शेतीसाठी मनुष्यबळ अतिशय कमी लागतं. लागवडीसाठी 20,000 रुपये अनुदान मिळतं आणि तुतीच्या काड्या तुम्हाला घरपोच मिळतात. तुतीची लागवड करण्यासाठी एका एकराला शासनाकडनं 20,000 रुपये अनुदान आहे. शासनाचं 20,000 रुपये अनुदान आहे. त्या अनुदानामध्ये ते आपल्याला अशा प्रकारचे पीक आणून देणार, काड्या आणून देणार. त्या काड्या आपल्याला घरपोच आणून देणार. दुसरी गोष्ट, त्याच्यासाठी जे तुतीचं पहिलं पीक घेण्यासाठी क्रेट लागतात. जे हिरवे क्रेट आपण पहिल्यांदा अंडीपुंजाचं किंवा त्यांची बाल्या असतात, ते क्रेट एका एकरासाठी 4 क्रेट दिले जातात. त्याच्यासाठी ही जाळी आहे, ही जाळी ते देत आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी औषधे देतात, एक औषध देतात आणि एक अंकुश पावडर असते. ज्यावेळेस ते किडी मोल्डवर आल्यानंतर त्यांच्यावर त्यांचं जे चिकटपणा कमी होण्यासाठी आणि त्यांच्या एक पावडर येते. असं साहित्य
ते आपल्याला 8,000चं साहित्य, म्हणजे पहिल्या वर्षी 8,000चं साहित्य आणि 6,000 रुपये रोख एका एकरासाठी. एका एकरापासून तुम्ही एका बॅचपासून कमीत कमी 12 ते 18,000पर्यंत उत्पादन मिळू शकतं. हां, निव्वळ प्रॉफिट. रेशीम किड्यांची जी अंडी असतात ना त्याला अंडीपुंजी असं म्हणतात, जी कोल्हापूर इथून शासनातर्फे मागवण्यात येतात. एका कागदावरती गोलामध्ये ही अंडीपुंजी असतात. ह्या कागदावरती 10 ते 12 गोल असतात. प्रत्येक गोलामध्ये 450 रेशमाचे किडे असतात आणि या प्रत्येक गोलातून सुमारे 400 कोश तयार होतात. आता या कोशांचं जर का किलोचं जर का आपण गणित बघितलं ना तर एका किलोमध्ये 600 ते 700 कोश बसतात आणि याचा विक्री दर किलो मागे 180 ते 170 रुपये असतो. या एका कागदातून 8 ते 9 किलो कोश मिळतात आणि एका एकरात आपण असे 100 अंडीपुंजी पोसू शकतो. साधारणपणे 28 दिवसात याचं उत्पन्न मिळतं. 20 ते 25 हजार रुपये दरमहा इतकं उत्पन्न ह्या रेशीम शेतीतून आपल्याला मिळू शकतं. आता ही जी अंडीपुंजी असतात ना, ही अंडीपुंजी आणल्यानंतर त्यांना मुंग्या लागू द्यायच्या नसतात. ही खबरदारी विशेषतः घ्यायची असते. तसंच दिवसातून ह्या किड्यांना 3 वेळा पाला द्यायला लागतो आणि त्यासाठी हा पाला विशिष्ट प्रकारे कापायला लागतो आणि ह्या किड्यांना तो द्यायला लागतो. 23व्या दिवसानंतर हे तोंडातून एक विशिष्ट प्रकारचा द्राव सोडायला लागतात. त्यानंतर ह्या किड्यांना पाला देणं बंद करायचं असतं. मग 3 दिवसामध्ये ह्या किड्यांचे कोश तयार होतात. हे कोश जेव्हा नरम असतात ना तेव्हाच हे गोळा करून नाशिकला रेशीम उद्योग केंद्रामध्ये पाठवायचे असतात. ट्रान्सपोर्ट करताना नेमकं काय काय खबरदारी घ्यायला लागते? वेगळं असतं. ट्रान्सपोर्ट करताना तुम्हाला ते शक्यतो कोश दबले जाणार नाही हे बघावं लागतं. पण पॅकिंगची वेगळी पद्धत असते काय? पॅकिंगसाठी तसे ॲक्च्युली ट्रेस पाहिजेत असं काही नाही. जर आपलं दोनपाड्याचं जरी हे असलं पोतं असलं हलक्या प्रतीचं आणि त्याच्यामध्ये शक्यतो त्याच्यावर लोड येणार नाही, जे दाबल्यामुळे ते फुटणार नाही. फुटल्यामुळे आतमध्ये जीव असतो. ओलं झाल्यानंतर तो धागा खराब होतो. पूर्ण कोशाला धागा असतो आणि तो खराब होतो. म्हणून त्याची काळजी घ्यायची. फक्त चांगल्या गोळ्या पोत्यामध्ये आणि लोड नको त्याच्यावर. आणि हे रेशीम कोश जेव्हा आपल्याकडे तयार होते तेव्हा ॲज अर्ली ॲज पॉसिबल त्यांच्या सेंटरला पोचवायचे. कारण तो रेशीमचा किडा आहे तो त्या कोशाच्या आतमध्ये, कारण तो कोश बनवत तो आतमध्ये राहिलेला आहे. तो जर आपण 4-5 दिवसामध्ये तो जर त्याला आपण तिकडे सेंटरला पोचवला नाही, कारण तो रेशीममध्ये आतमध्ये किडा आहे तो ड्रायरमध्ये टाकून मारावा लागतो आणि जर ते कोश आपल्याकडे इथेच राहिले तर तो किडा जिवंत होऊन त्या कोशाला होल पाडून तो बाहेर येणार आणि मग आपल्या कोशाची किंमत 0 होणार. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याची ही आहे का म्हणजे ह्या रेशीमच्या रिस्क जी आहे ती रेशीम कोश ताबडतोब सेंटरला पोचवून ड्रायर सेंटरला पोचवणं. आता या रेशीम केंद्रामध्येही ह्या कोशावरती प्रक्रिया केली जाते. हे कोश शिजवले जातात आणि मग त्यातून रेशमाचा धागा काढतात. या एका छोट्या कोशापासून साधारणपणे 9 मीटर पर्यंत रेशमाचा धागा निघतो. बघितलात मंडळी, तुमच्याकडे जर का सुमार खडकाळ जर का जमीन असेल, तुमच्याकडे पाणी नसेल तर तुम्ही ही तुतीची लागवड करून ही रेशीम शेती करू शकता. त्यासाठी शासनातर्फे सगळं साहित्य पुरवलं जातं. भरघोस अनुदानही देण्यात येतं आणि फावल्या वेळामध्ये महिला सुद्धा हा उद्योग करू शकतात. त्यातून उत्पन्नही भरपूर मिळतं. याविषयी जर का तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जिल्हा कृषी विभागामध्ये जा. तिथून ही रेशीम शेतीविषयीची सगळी माहिती घ्या किंवा तुम्ही आमच्याशीही संपर्क साधू शकता. कारण शासन पातळीवरती जे जे प्रयत्न होत असतात ते वस्तुनिष्ठपणे आपण जनता दरबारच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्याच अनुषंगाने आदिवासी विकास विभागातल्या योजनांची स्थिती, गती, अंमलबजावणी याविषयीची चर्चा करण्यासाठी नुकतीच नाशिकमध्ये विभागीय स्तरावरती एक बैठक आयोजित करण्यात आली होती. नाही सर, 425 गाव आपली देशाची आहे सर. 425 हो सर. जी सर. आता प्रामुख्याने कम्युनिटी राईट जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये घ्यावी असा अभ्यास होता, जेणेकरून त्या भागाची कम्युनिटीला सुद्धा उपयोगी होईल आणि फॉरेस्टसाठी सुद्धा रिजर्वेशनसाठी सस्टेनेबिलिटी करणं गरजेचं आहे. टोटल इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ज्याला म्हणतो. आतापर्यंत जे आपल्याकडे ड्रायव्हर सप्लायमध्ये जे एज्युकेशन झालं त्याच्या फक्त विद्यार्थ्यांमुळे आत्महत्या. जर सगळ्या ग्रुपचा एकत्र जर आपण केलं तर जास्तीचे ऑटोवर लागतात लिस्टिंगसाठी आणि मग ते हाय टेन्शन लाईनवर त्याचं कनेक्शन घ्यावं लागतं. त्याची बिले कितपट असतात
1,54 लाखाची मागणी होती, 8,63 लाख आपण प्रस्तावित केले. कोटीची मागणी होती, आपण 40,86,00,000 प्रस्तावित केलेले. प्रोजेक्ट कास्ट पैकी समाविष्ट करून देतो हे प्रोजेक्ट म्हणजे तुमचे एस्टिमेटेड जो कास्ट आहे त्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. हे आपण ट्रायबल प्लॅन मधून घेतलं ना, डीपीडीसीच्या स्कीम. तर हे थोडंसं विभागाची वतीने केलं असतं तर जास्त कव्हरेज करता असं विभागीय आयुक्त साहेबांची म्हणणं आहे. कारण डीपीसी मधून तुम्ही लोकांनी एक प्रस्ताव पाठवून विचार करते. मत्स्य विकासासाठी 6 लाख रुपये मागणीचे 6 लाख प्रस्तावित केले. वनेसाठी 14,69,70,00,000 लाखाची मागणी होती, आपण 11,77,00,000 प्रस्तावित केले. 11,77,00,000. मंडळी, शासन पातळीवरून खूप योजना तयार केल्या जातात, त्याची अंमलबजावणीही होत असते, पण ह्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा निरनिराळे उपाय योजण्यात येतात. आता हेच बघा ना, आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासी जनजागृती मेळाव्यांचं सध्या आयोजन करण्यात येत आहे, जेणेकरून ह्या योजनांची माहिती आदिवासी बांधवांपर्यंत जाईल. त्याच अनुषंगाने नाशिकमधल्या सटाणा शहरामध्ये नुकतंच आदिवासी जनजागृती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि ह्या मेळाव्यासाठी केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री मनसुखभाई वसावा खास उपस्थित होते. त्याचबरोबर आपल्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णुजी सावरा हेही ह्या मेळाव्याला उपस्थित होते. माननीय नामदार श्री विष्णुजी सावरा साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि प्रतिमा पूजन करावं. माननीय नामदार श्री वसावा, जनजाती कार्य राज्यमंत्री भारत. या मेळाव्यासाठी आदिवासींची काही कला पथकं आमंत्रित करण्यात आली होती. देवदेवतांचे मुखोटे घालून, पायात घुंगरं बांधून, सुंदर पोशाख करून या साऱ्यांनी सुंदर नृत्य केलं. मारुती, शंकर, कृष्ण, राधा, सरस्वती, साधू, गणपती, नंदीबैल साऱ्यांनी एकत्रितपणे फेर धरला होता. त्यानंतरच्या कलापथकांनी सादर केलं टिपरी नृत्य. रंगीबेरंगी झळाळणारे पोशाख, मस्त ताल, बेहोश करणारे पदन्यास आणि त्यातच चित्तथरारक कसरती बघून आपण सर्वजण थक्क होतो.
ही सारी आदिवासी संस्कृती आम्हाला जपायची आहे, पण त्याचबरोबर या साऱ्या आदिवासींचा विकासही आम्हाला करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री मनसुखभाई वसावा यांनी या प्रसंगी दिली। राज्य सरकार और भारत सरकार ने ट्राइबल लोगों की समस्या को सुलझाने के लिए अब तक बहुत सारे प्रयास किए हैं। मैं ये नहीं कहूंगा कि इस प्रयासों से ट्राइबल लोगों को कोई फायदा नहीं हुआ, लेकिन इतना जरूर कहूंगा कि जितना फायदा होना जरूरी था, अब तक ट्राइबल लोगों का जितना डेवलपमेंट होना जरूरी था वो नहीं हो पाया। लेकिन अब विश्वास के साथ मैं कहता हूं कि हमारे देश में ऐसे प्रधानमंत्री आए हैं कि जिन्होंने गुजरात में जब वो मुख्यमंत्री थे तो गुजरात में सबसे पिछड़े लोगों, और ट्राइबल हो, दलित हो, ओबीसी हो, मजदूर हो, कोई भी गरीब व्यक्ति हो, तो गरीब व्यक्ति को ऊपर उठाने के लिए उसका डेवलपमेंट कैसे हो, इसके लिए उन्होंने बहुत प्रयास किया और बहुत मेहनत किया है। और ऐसे हमारे नेता, देश के प्रधानमंत्री आने वाले समय में ट्राइबल डेवलपमेंट के लिए जितना भी हो सके उतना हम करने वाले हैं। या मेळाव्यामध्ये आपल्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णूजी सवरा यांनीही काही सडेतोड मुद्दे मांडले। मी आढावा घेतला महाराष्ट्रातल्या आपल्या आदिवासी बांधवांचा, आदिवासी समाजाचा। त्यावेळेला असं लक्षात येतं की महाराष्ट्र शासन एवढा मोठ्या प्रमाणामध्ये जर पैसा खर्च करतं, करोडो रुपये, अब्जोवधी रुपये, पण मागे वळून पाहिल्यानंतर एवढा पैसा खर्च केल्यानंतर सुद्धा आमची जी परिस्थिती आहे ती सुधारायला पाहिजे, ती सुधारलेली वाटत नाही। आमच्यामध्ये प्रगती झालेली दिसत नाहीये। आणि त्यामुळे हा पैसा, एवढा मोठा पैसा आपण खर्च करतो, महाराष्ट्र शासन म्हणून खर्च करतो, तो जातो कुठे? त्याचा शोध घ्यावा लागेल। जे आम्ही ठरवतो, ज्या योजना ठरवतो, तो योजनांच्या मार्फत आपल्या बांधवापर्यंत जातो का नाही हे सुद्धा बघण्याची आम्ही यंत्रणा उभी करणार आहोत। आदिवासींना रोजगार मिळायला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी सांगितली। त्याचा रोजगाराचा प्रश्न सुटला पाहिजे, त्याला त्याच भागामध्ये, त्याच गावामध्ये काम मिळण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, हे सरकारचं काम आहे। आणि पुढच्या कालावधीमध्ये आम्ही निश्चितपणे ते करणार आहोत की त्याला जगाला जाताच कामा नये बाहेर, त्याने त्याच ठिकाणी जगलं पाहिजे, अशा प्रकारच्या व्यवस्था आम्ही करू। आश्रमशाळांमध्ये आता आम्ही दर्जेदार शिक्षण देणार आहोत असंही त्यांनी सांगितलं। आणि जोपर्यंत आपल्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही, अशा प्रकारचा विचार मंथन झाल्यानंतर 1972 साली आश्रमशाळेची निर्मिती झाली आणि त्यावेळेला आपल्या शिक्षणाचं हळूहळू प्रमाण वाढलं आहे। 1972 ते 2015 हा कालावधी पाहिला तर आज आपल्याला निश्चितपणे समाधान आहे की आपल्यामधलं शिक्षणाचं प्रमाण आता वाढलेलं आहे, मुले शिकायला लागले चांगले। त्याच्याकरता आम्ही आश्रमशाळा काढल्या, आपण शासन म्हणून काढलेले आहेत। उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर वसतिगृहांची सोय केलेली आहे की जेणेकरून ह्या मुलाने पुढचं शिक्षण घेऊन वसतिगृहामध्ये घेऊन आणि पुढे शिकलं पाहिजे। आश्रमशाळामधला शिक्षणाचा दर्जा चांगला झाला पाहिजे, दर्जा वाढला पाहिजे। यासाठी एकत्रित या, संघटित व्हा अशी हाक सवरा साहेबांनी या प्रसंगी दिली।
जर संघटित असेल तर आपल्याला करता येईल, जर संघटित नसो तर आपल्याला करता येणार नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला एकत्रित यावं लागेल. खरंच आहे मंडळी, एकत्रित येण्यातून किंवा संघटित होण्यातून फार मोठी शक्ती मिळत असते. आणि त्यासाठी आदिवासीच कशाला, आपण साऱ्यांनीही संघटित व्हायला काय हरकत आहे. सगळ्या भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन जर का आपण सगळेजण एकत्र आलो आणि एकमेकांसाठी काहीतरी चांगलं केलं, सकारात्मक केलं ना, तर आपल्या सगळ्यांचंच जगणं सुकर होईल. आणि हेच आपण साध्य करत आहोत आपल्या ह्या जनता दरबारच्या माध्यमातून. रेशीम शेतीविषयीची सर्वांगीण माहिती देणारा आणि आदिवासी मेळावा, तिथले नृत्य पथकांचे कलाविष्कार दाखवणारा हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल आयडी वरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. जनता दरबारचं फेसबुकवरती एक स्वतंत्र पेज आहे, ते पेज तुम्ही लाईक करा. या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली असते, म्हणजे नेमका कुठला एपिसोड कुठल्या वारी आहे तेही आम्ही सांगितलेलं असतं. ते तुम्ही जाणून घ्या. तुमच्याकडे काही सकारात्मक माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही त्या पेजवरती नक्कीच लोड करू शकता. त्यासाठी ते पेज तुम्ही लाईक करण्याची गरज आहे. या पेजवरती आम्ही आमचा संपर्क नंबर किंवा पत्ताही दिलेला आहे, तोही तुम्ही जाणून घ्या. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर या पेजवरून तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आम्हाला पाठवण्याची गरज आहे. मंडळी, आता जनता दरबार यूट्यूबवरती सुद्धा आलेला आहे. त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. तेही तुम्ही जाणून घ्या. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपणासाठी दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे, ह्या माहितीचा उपयोग आपल्याला आपलं जगणं सुकर करण्यासाठी होत आहे असं अनेकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी सकारात्मकतेची ही जी चळवळ आहे ना, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जनता दरबारमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सामील होण्याची गरज आहे. त्यासाठी तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.